मित्रांनो, आजचा दिवस अत्यंत शुभ, अत्यंत मंगलमय आणि अत्यंत फलदायी आहे. कारण आज सुरू होतो आहे मार्गशीर्ष मासारंभ. हो, हा तोच महिना ज्याच्यावर स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणाले होते, मासानाम मार्गशीर्षोहम, म्हणजे सर्व महिन्यांमध्ये मीच मार्गशीर्ष आहे. आजपासून सुरू होणारा हा महिना साधा नाही, सामान्य नाही. हा महिना तुमचं नशीब बदलण्याची ताकद ठेवतो. हा महिना तुमच्या घरात शांतता, सद्भाव, समाधान आणि संपन्नता घेऊन येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज जो अध्याय तुम्ही ऐकायला बसलात ना, तो मार्गशीर्षच्या पहिल्या दिवशी ऐकणं म्हणजे जणू श्रीपाद श्री वल्लभांनी स्वतः तुमच्या घराचा उंबरठा ओलांडून प्रवेश करणं. मित्रांनो, आज जर या सुरुवातीलाच तुम्ही हा अध्याय ऐकला तर लक्षात ठेवा, संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुमच्यासाठी फलदायी ठरणार आहे. तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन, काहीतरी शुभ, काहीतरी देवदत्त सुरू होणार आहे. हे मी सांगत नाही, असं शास्त्र सांगतं. अनुभवी संत सांगतात आणि हजारो भक्तांचे अनुभव सांगतात. आज फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे. हा अध्याय मनपूर्वक, शांतपणे, श्रद्धेने ऐकायचा आहे, इतकंच. आज या पहिल्या दिवशी तुम्ही अध्याय ऐकाल तेव्हा त्याचं फळ संपूर्ण महिन्यात 100 पट, 1000 पट वाढून तुमच्याकडे परत येतं. आणि मित्रांनो, जेव्हा मार्गशीर्ष सुरू होतो तेव्हा देवांचा आशीर्वाद द्वार स्वतः खुलं होतं. देव म्हणतात, जो माझ्याकडे 1 पाऊल टाकेल त्याच्यासाठी मी 1000 पावलं धावून येईल. मग आजचाच दिवस, हा क्षण, हीच वेळ श्रीपाद श्री वल्लभांच्या महिम्याने तुमच्या जीवनाचं पान नवं लिहिलं जाऊ शकतं. ओपनिंग मंत्र: दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दत्तगुरु दिगंबरा. हा मंत्र मनात गुणगुणा, थोडा श्वास सैल करा. आता मन, प्राण, बुद्धी सगळ्या अध्यायात गुंतवून ऐका. आता मित्रांनो, सुरू होत आहे श्रीपाद श्री वल्लभ चरित्र सारामृताचा अध्याय 9वा. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगायलाच हवी. या आधीचा 1 ते 8वा अध्याय आमच्या चॅनलवर पूर्ण भक्तिभावाने मनापासून अपलोड केलेला आहे. जर तुम्ही ते अध्याय अजून ऐकले नसतील तर नक्कीच एकदा ऐका. कारण प्रत्येक अध्याय एक दिव्यासारखा आहे, जो तुमच्या जीवनात प्रकाश आणत जातो. अध्याय 1 ते 8वा तुम्हाला 9व्या अध्यायाची पार्श्वभूमी, त्याची अनुभूती आणि त्यातील दिव्यता अधिक खोलवर समजण्यास मदत करतील. आणि मित्रांनो, हे अध्याय ऐकताना जे परिवर्तन, जे समाधान, जे शांततेचे वातावरण घरात निर्माण होतं, ते स्वतः अनुभवल्याशिवाय शब्दात सांगता येत नाही. म्हणून आज 9वा अध्याय ऐकत असताना जर तुम्ही आधीचे अध्याय चुकवले असतील तर आजचा अध्याय झाल्यावर ते नक्कीच ऐका. कारण हे संपूर्ण चरित्रकथा एक अखंड दिव्य प्रवास आहे. श्री गुरवे नमः. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 9. कर्मफलम मीमांसा. आज गुरुवार आहे. सकाळी सूर्योदयासमयी गुरूंचा होरा चालू आहे. मी व तिरुमलदास एका खोलीमध्ये ध्यानस्थ बसलो होतो. सूर्याची कोवळी किरणे खोलीत डोकावत होती. काय आश्चर्य! त्या कोवळ्या सूर्यकिरणात श्रीपाद श्री वल्लभांचे आम्हा दोघांस दर्शन झाले. सूर्यकिरणांच्या प्रवेशाने आम्ही भानावर आलो. परमपूजनीय, अत्यंत मंगलप्रद असलेले 16 वर्षांचे श्रीपाद श्री वल्लभांचे रूप दर्शन घडणे केवळ परमप्रभूंच्या अव्याज करुणेचे फळ होय. क्षणभर दर्शन देऊन ते रूप अंतर्धान पावले. श्रीपाद प्रभूंना नैवेद्य ठेव म्हणून चणे ठेवले होते. सूर्यकिरणांच्या स्पर्शाने ते चणे लोहखंडात रूपांतर पावले. ह्याचे मला आश्चर्य वाटले व मन दुःखी झाले. प्रभूंचे दर्शन आणि चणे लोहखंडात रूपांतरित होणे हे काही
विशेष सूचक आहे का अशी माझ्या मनात शंका उद्भवली. तिरुमलदासांनी पुढे सांगण्यास सुरुवात केली. बाबा रे शंकरभट्टा, आज दुपारी माझे आतिथ्य स्वीकारून तू कुरवपुरास जा अशी श्रीदत्तप्रभूंची आज्ञा झाली. भर दुपारी प्रभू दत्त क्षेत्रात भिक्षा करीत असतात. हा काळ अतिशय शुभप्रद आहे. मी म्हणालो, स्वामी, रोज श्री दत्तप्रभूंचे स्मरण, दत्तकथाप्रसंग श्रवणाने काळ घालवित होतो. आज नैवेद्य म्हणून दाखविलेले चणे लोहखंड झाले ह्याची खंत वाटते. माझ्या या संशयाचे निरसन करून मला कृतार्थ करावे ही प्रार्थना. श्री तिरुमलदास म्हणाले, बाबा रे, काही शताब्दीनंतर कली प्रबळ झाल्याने नास्तिक तत्व वाढेल. नास्तिक तत्वाचे निर्मूलन करून आस्तिक तत्वाची स्थापना करण्यासाठी प्रभू चित्रविचित्र लीला दाखवून अनुग्रह करतील. भविष्यात धर्मसंस्थापनेसाठी सगळ्या कार्यक्रमात बीजरूपाने या श्रीपाद श्री वल्लभांच्या अवतारात अनुग्रह करतील. खनिजामध्ये चैतन्य निद्रावस्थेत असते. खनिज स्थितीत प्राण अंतर्लीन होऊन राहतो. खनिजामध्ये अनेक रासायनिक प्रक्रियेमुळे प्राणाची उत्पत्ती होते. प्राणामध्ये मन अंतर्लीन असते. प्राणरूपात चैतन्य अर्धनिद्रावस्थेत असते. हे तुला वृक्षामध्ये स्पष्ट दिसेल. मादक द्रव्यांच्या सेवनाने मनुष्य त्याच्या देहात ह्या स्थितीचा अनुभव करतो. प्राणशक्तीरूपाने व्यक्त झालेले चैतन्य तत्व परिणामक्रमाने विकसित होऊन मनाच्या माध्यमाने कर्म करण्यास अभ्यस्त होते. ही स्थिती तुला पशुमध्ये आढळते. पशुचा पूर्ण विकास तोच मनुष्य म्हटला जातो. मनुष्यात मनशक्ती पूर्णपणे कार्यरत असते. तर मनास अतीत असलेले अतिमानस एक आहे. ते अंतर्लीन स्थितीत असते. मानव योग साधनेने परिपूर्ण होतो. तो मूलाधारात सुप्त असलेल्या चैतन्यास सहस्रारात नेऊन सविकल्प निर्विकल्प समाधी स्थितीस प्राप्त करून घेतो. परम ज्योती स्वरूप असलेले श्रीगुरूशी तादात्म्याची स्थितीचा अनुभव घेतो. त्या स्थितीमध्ये अनिर्वचनीय आनंदाचा अनुभव घेतो. तर त्याची वर्तणूक मात्र महासंकल्पास अनुसरून असते. म्हणून तो कर्मबंधनापासून अलिप्त असतो. त्या महासंकल्पाचे स्वरूप अचिंत अगम्य व अकल्पनित असून महाप्रचंड वेगवान असते. अतिमानस हे केवळ श्रीप्रभूंचे आहे. प्रत्येक क्षणात कोट्यावधी प्रार्थना श्रीप्रभू स्वीकार करतात. धर्मसंमत असलेल्या प्रार्थनास तात्काळ प्रचिती देऊन दुःख निवारण करतात. धर्मबद्ध असलेल्या प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करतात. मानवाच्या मनाचा वेग कूर्म गवतीत असून श्रीप्रभूंच्या अतिमानसाचा वेग महाप्रचंड व कल्पनातीत आहे. महाप्रचंड वेग असलेल्या प्रकाशाचा वेग पण त्यांच्या अतिमानस वेगापुढे कमी पडेल. मानव किंवा कुठल्याही प्राण्याने केलेली लहानशी प्रार्थना प्रभूंच्या दिव्य तेज पूजाद्वारे प्रभूस पोहोचते. समस्त दृश्यादृश्य शक्तींचा आधार प्रभूच आहे. सर्व लोक प्रकाशमान होण्याचे कारण त्यांच्या शरीरातून बाहेर पडणारे ज्योतिपुंज असून दुसरे काही नाही. अनेक कोटी ब्रह्मांडात प्रकाशमान असणारे सूर्य नक्षत्रांचे संयुक्त प्रकाशसुद्धा तेजा पुढे सूर्यास दिवटी दाखविल्या समान होय. बाबा रे, हेच श्रीपाद श्रीवल्लभांचे खरेखुरे तत्व होय. अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत व्यापकत्व असलेल्या त्या निर्गुण निराकार स्वरूपात सृष्टीबद्दल असलेल्या अव्याज अनंत करुणेपोटी सगुण साकार मनुष्यदेह धारण करून श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात दर्शन देत आहेत. हे जाणण्यासाठी मानवास परिपूर्णता आली पाहिजे. श्रीपाद श्रीवल्लभांचे दिव्य स्वरूप मानवाची देवाविषयी ओढ अनिवार्य आहे. तसेच देवसुद्धा अनंत परिमितींना लांघून निम्न स्तरात जन्म घेतात. ह्यास अवतरण असे म्हणतात. ही एक निरंतर चालू असलेली योगक्रिया आहे. सृष्टीमध्ये सत्याची एकदा स्थापना झाली की ती स्वयंसिद्ध प्रयत्नरहित कार्यरत असते. सत्या ज्ञान अनंत स्वरूप असलेले श्रीपाद श्रीवल्लभ हे अनेक सत्या सृष्टीमध्ये स्थापना करण्याच्या संकल्पाने दिव्य भव्य अवतार घेतात. ते साक्षात दत्तप्रभू होत. मी म्हणालो, स्वामी, आपल्याशी चर्चा करीत असता मला कितीतरी नवीन विषयांचा उलगडा झाला, तरी ती श्रीगुरु स्वरूपाचा अंत लागत नाही.
हे दिव्य व भव्य चरित्र कसे लिहावे व त्यांना कसली व्याख्या द्यावी हे समजत नाही. मी मूर्ती प्रतिष्ठेबद्दल ऐकले आहे. आपण सत्याच्या प्रतिष्ठेबद्दल बोलत आहात, तरी माझ्यावर कृपा करून सत्याबद्दल विस्तारपूर्वक सांगावे अशी विनंती. श्री तिरुमलदास म्हणाले, बाबा रे, तुझ्याकडून श्रीचे चरित्रलेखन कार्य व्हावे असा संकल्प पूर्वीच झाला असून तुझ्या संपर्कात येणाऱ्या श्रीपादांचे भक्त शिरोमणी ते अनुभव तुला सांगतील. या विषयास लेखणीबद्ध कर. तुझ्या व्याख्यांची इथे आवश्यकता नाही. श्रींचे चरित्र स्वतः श्रीच तुझ्या लेखणीच्या माध्यमातून लिहून घेतील. ह्या उपर विचार करणे व्यर्थ आहे. मनुष्य नाना प्रकारचे अन्न सेवन करतो. सेवन केलेले अन्न आपोआप पचन होऊन शरीरास शक्ती प्रदान करते. या पाचन क्रियेमध्ये मनुष्याचा प्रयत्न नसून शरीराचे काम आहे. मनुष्याचे कर्तव्य केवळ अन्न संग्रह करून ग्रहण करणे एवढेच. भोजन केल्यावर अन्न पचवणे हे शरीराचे कर्तव्य होय. म्हणजे तुझे कर्तव्य अन्न मिळवणे असा विधीचा निर्णय आहे. भोजन केलेले अन्न पाचन करण्याचे कर्तव्य शरीराचे आहे. मनुष्यात मन असलेल्या कारणाने तो स्वेच्छेचा अनुभव घेतो. म्हणून खरे खोटे, बरे वाईट दोन्ही घडण्याची शक्यता आहे. शरीरास ती स्वेच्छा नाही. जेवलेले अन्न पचन करून शरीरास शक्ती संपन्न करणे हेच शरीराचे कर्तव्य आहे, असा विधीचा निर्णय आहे. मनुष्यास इच्छा असो किंवा नसो, त्याच्या प्रयत्नाशिवाय शरीर आपले कर्तव्य पार पाडत असते. शरीरासंबंधित सत्याची स्थापना झाल्या कारणाने अप्रयत्नाने मनुष्याच्या संकल्पाचा प्रमेय नसून ते सतत चालू असते. प्रकृती म्हणजे सृष्टीमधील सगळ्या क्रियाप्रतिक्रियांचा या सत्याच्या आधाराने घडतात. सूर्योदय, सूर्यास्त, ऋतुचक्र, ग्रह नक्षत्रादींचे चलन या सत्याच्या आधारावर घडलेच पाहिजे. हे अनुलंघनीय शासन आहे. म्हणजे ह्याच्या विपरीत करण्याचे स्वतंत्र त्यांना नाही. सर्व व्यापकत्व असलेले प्रभू सृष्टीमधील प्राणीमात्राविषयी करुणेमुळे सृष्टी विधान सुरळीत करतात. कृतयुगामध्ये संकल्प मात्रे सकल सिद्धी प्राप्त होते, तर त्रेतायुगामध्ये यज्ञयागाने, द्वापर युगामध्ये मंत्र शास्त्राने सकल सिद्धी प्राप्त होते, तर कलियुगामध्ये प्रामुख्याने तंत्रप्रयोगाने कलयुगी यंत्राने सकल सिद्धी प्राप्त होतात. युगधर्मास अनुसरून व मानवाच्या शक्तियुक्तीचा स्तर या आधारावर सृष्टीविधानाच्या सरळीकरणाचा निर्णय होतो. 3 अहोरात्र निरंतर श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण केल्याने त्यांचे ध्यान करणाऱ्या श्रीपाद सशरीर दर्शन देऊन धन्य करतात. मानवाच्या पतनास लाख मार्ग असतील तर देव त्याच्या उद्धारासाठी 10 लाख मार्गांनी अनुग्रह करतो. श्री दत्त प्रभू त्यांचे अंशावतार सिद्धयोगी महासिद्ध यांच्या करवी या सृष्टीचे पालन करीत असतात. पर्वयुगातील श्रीदत्त हेच श्रीपाद आहेत का, अशी शंका तुझ्या मनात बीजरूपाने असल्याकारणाने श्रीपादांनी तुझ्या शंकेचे निवारण करण्यासाठी नैवेद्यास दाखविलेले चणे लोहखंडात रूपांतर केले. आता अनुसयाने लोहखंडाचे खाण्यायोग्य चणे केले होते. मी प्रत्यक्ष दत्त आहे हे दर्शविण्यासाठी असे केले. तुझ्या कुंडलीत गुरुव्याधी स्थानात आहे. गुरुग्रहास चण्यांचा संबंध आहे. गुरुग्रहामुळे तुझ्यावर येणाऱ्या विपत्ती बीजरूपाने असून त्या अंकुरित न होण्यासाठी चण्यांचे लोहखंडात परिवर्तन करून तुझ्या निदर्शनास आणले. श्रीपादांच्या दिव्य मानस चक्षूंनी अवलोकन न केलेली कुठलीही वस्तू या सृष्टीत उत्पन्न होत नाही. तसेच त्यांच्या दिव्य दृष्टीस आल्याशिवाय कुठलाही प्राणी या सृष्टीत जन्म घेत नाही. हे परम सत्य आहे. सत्यवस्तू संबंधित ज्ञान सुप्रतिष्ठित असल्याकारणाने त्या ज्ञानाची प्राप्ती झालेले या लोकातून अंतर्धान झाले तरी नाश नाही. त्या ज्ञानास प्राप्त करण्यायोग्य मानव या सृष्टीमध्ये जन्म घेतल्यावर ते ज्ञान आपोआप त्यास होते. दैवशक्ती, चिरंजीवी मुनी, अवतारी पुरुष हे सगळे अविनाशी तत्वाचेच अंश आहेत. मानव विनाशी तत्वाचे अंश आहेत. अविनाशी तत्वाचे ज्ञान, स्थिती, गती, शक्ती एका विशिष्ट प्रकारे असले पाहिजे असा नियम नाही. ते स्वेच्छा तत्व आहे, परिपूर्ण आहे. ते अत्यंत प्राचीन व नित्य नूतन आहे. कारण नसलेले कार्य होणे असंभव आहे. सर्व कारणास व सर्व कार्यास एकमेव असे तत्वच आधार आहे. ते अतीत व अगम्य आहे.
त्यालाच दत्तसत्त्व असे म्हणतात. त्या दत्तप्रभूंनी या कलियुगात आपल्या संपूर्ण कलांनी परिपूर्ण प्रथम श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार या पीठिकापुरत घेतला. अशा श्रीपाद श्रीवल्लभांचे वर्णन करण्यास सहस्र फणी अधिशेषासुद्धा सामर्थ्य नाही. बाबा रे, श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वतींचा अवतार घेणार असल्याचे बऱ्याच वेळा सूचित केले होते. हिरण्यकशिपाने विचित्र असा वर प्राप्त केल्यावर आता त्याचा मृत्यू असंभव आहे असे वाटत होते. दिलेल्या वरदानाविरुद्ध न जाता कल्पनातील अशा विधानाने श्री नरसिंह भगवानांनी हिरण्यकशिपाचा वध करून परमभक्त असलेल्या प्रल्हादाचे रक्षण केले. प्रभू स्तंभामध्ये विराजमान आहेत असा प्रल्हादने निर्धार केला. प्रभू स्तंभातून प्रगटले, देव आहे किंवा नाही असा संशय या कलियुगात बहुतेकांच्या मनात येतो. कलियुगातील हिरण्यकशिपाचा मद नाश करून प्रल्हादासारख्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी श्री दत्तप्रभूंचा श्री नरसिंह सरस्वतीचा अवतार होणार आहे. देव आहे हे सिद्ध करण्यासाठी नरसिंह अवताराचे वैशिष्ट्य. श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नरसिंह सरस्वतीचे अवतार दैवदूषण करणाऱ्यांचे मद नाश व देवभक्ती करणाऱ्यांचे डोळ्यास पापणीसारखे रक्षण करणे या दोन प्रधान उद्देशाने झाले. श्रीपाद श्रीवल्लभास साध्यासाध्य असे काही नाही. तिरुमलदास बोलत होते. मी ऐकत होतो. माझ्या मनात एका संशयाने घर केले. मी भूर्जपत्रावर श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र लिहित होतो. भविष्यकाळात लोक कुठल्या पत्रावर स्वामींचे चरित्र लिहितील बरे? शालिवाहन शकाच्या अंतर्गत सध्याचे व्यवहार चालू आहेत. हून शक प्रचारात येणाऱ्या असल्याचे स्वामींचे म्हणणे आहे. खरे पाहता श्रीकृष्णाचे निर्याण कधी झाले, हे कलियुग कोणत्या दिवशी कुठल्या विघटिकेस आरंभ झाले, भविष्यकाळातील लोकांच्या कालगणनेप्रमाणे भविष्यात उपयोग होणाऱ्या पत्रावर जर श्रीपाद श्रीवल्लभ लिहून दाखवित असतील तर श्रीपाद खरेच श्रीदत्ताचे अवतार आहेत ह्याचा मला विश्वास होईल. माझ्या मनातला संशय तिरुमलदासाच्या पुढे व्यक्त न करता ते जे सांगत होते ते ऐकण्याचे सोंग करीत लोहखंडात परिवर्तित चण्याकडे मी बघत होतो. तेवढ्या तिरुमलदासांचे कंठस्वर क्षीण होऊन वाक्शक्ती नष्ट झाली. कानठाळ्या बसतील असा भयंकर ध्वनी झाला. तो ध्वनी ऐकल्यावर मला बधिरत्व प्राप्त झाले. एका क्षणात मला बधिरत्व व तिरुमलदासांना मुकत्व प्राप्त झाले. तिरुमलदास बोलण्याचा प्रयत्न करीत होते पण त्यांच्या मुखातून शब्द निघत नव्हते. मी ऐकण्याचा प्रयत्न केला तरी मला काहीच ऐकू येत नव्हते. मनात सारखा एकच विचार होता. नको ते संशय मनात आले व परिणाम बधिरत्वाची प्राप्ती. आयुष्यभर आता बधिर म्हणून असावे का? काय माझे नशीब? मी काय करू? इतक्यात नैवेद्यासाठी ठेवलेले चणे अर्थात लोहखंड तेलुगू भाषेत श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये अशा अक्षरात रूपांतरित झाले. त्याच्यावर पांढरे शुभ्र असे पत्र दिसून आले. आम्ही बघता बघता त्या पत्राचा आकार वाढून दीर्घ चतुरस्र झाला. भूर्जपत्रापेक्षा अतिशय पातळ, स्पर्शास मृदू वाटत होते. त्यावर काळ्या रंगाचे सुंदर अक्षर उमटले. तेलुगू लिपीत त्यावर असे लिहिलेले होते. श्रीकृष्णाचे निर्याण ख्रिस्तपूर्वी 3102 साली फेब्रुवारी 18 तारखेस रात्री 2:27 झाले. प्रमादी नाम संवत्सर चैत्र शुद्ध प्रतिपदा शुक्रवार अश्विनी नक्षत्र. श्रीकृष्ण निर्याणानंतर कलियुगाचा प्रवेश झाला. हे विचित्र पाहिल्यावर माझा अंगास दरदरून घाम फुटला. अतिस्वेदनाने शरीर शक्तिहीन झाले. शरीर कंपायमान झाले. श्रीपाद श्रीवल्लभ अदृश्य रूपाने येथेच आहेत असा मनाचा निश्चय झाला. मनात विचार आला की काय माझे दुर्दैव, कुरवपुरास जाणे आता एका स्वप्नासारखे आहे. श्रीपाद नरसिंहावतार धारण करून माझा वध केला तर काहीच आश्चर्य नाही. वस्त्र धुवून पिळून वाळत टाकतात तसे शंकर भट्टास धुवून वाळत टाक अशी आज्ञा तिरुमलदासास झाली तर मी काय करू? तिरुमलदास नक्की मला वस्त्रासारखे दगडावर आपटून पिळून वाळत टाकतील. ब्रह्मज्ञानासंबंधित विषयाचा आपण आत्मज्ञानी आहोत याचा आव आणून क्वचित गुरु आपल्या शिष्यवर्गास बोध करीत द्रव्यार्जन हेतूने एखाद्या शिष्याची प्रशंसा पण करतील.
तो शिष्य अमक्या गुरुने माझी प्रशंसा केली या अहंकाराने मिरवीत असतो. गुरु शिष्य दोघेही दोषाचे भागीदार होत. रजक कुलात जन्म झालेल्या तिरुमलदासांच्या करवी ब्रह्मकुलोत्पन्न अशा मला ब्रह्मज्ञानाचा बोध होणे हा श्रीपादांचा चमत्कार होय. परिसरातील इतक रजक आपल्या वृत्तीमध्ये निमग्न होते. त्यांच्यामध्ये या गहन चरित्राविषयी चर्चा करण्याची किंवा जाणून घेण्याची इच्छा पण नव्हती. आता मला श्रीपादांच्या शरणी जावे लागेल. मी तिरुमलदासांच्याकडे पाहिले. त्यांचे मुख ब्रह्मतेजाने झळकत होते. माझ्या मनास असे वाटले की तिरुमलदास ब्राह्मण असून मी रजक आहे. त्यांचा चेहरा प्रसन्न वाटत होता. नैवेद्यात दाखविलेले चणे लोहरूप त्यजून यथावत झाले. श्रीपादांनी मला क्षमा केली असे वाटत होते. काही क्षणात ते शुभ्र पत्र अदृश्य झाले. तिरुमलदास म्हणाले, बाबा रे शंकर भट्टा, कलियुग लोहयुग आहे. कल्मषपुरीत असे हे युग आहे. माझ्या देहावसानंतर काही काळ मी हिरण्य लोकात वास करून श्रीपादांच्या आज्ञेनुसार पुन्हा महाराष्ट्र देशात जन्म घेणार आहे. स्वामी, श्रीपादांनी तुम्हास पण मृत्यूनंतर जन्म घेण्यास आज्ञा केली. अवश्य या वृत्तांत विस्तारपूर्वक कथन करून कृतार्थ करावे अशी विनंती. तिरुमलदास म्हणाले, एकदा मी श्रीपादांच्या मातामहांच्या घरी त्यांचे धुतलेले वस्त्र घेऊन गेलो. सुमती महाराणीचे मामा श्री धरावधानी श्रीपादास कडेवर घेऊन खेळवीत होते. दत्त दिगंबर, दत्त दिगंबर, दत्त दिगंबर अवधूता असा घोष करीत होते. श्रीपादांचे वय 2 वर्षाचे होते. ते किलकारी करीत खेळत होते. ते दृश्य मनोहर होते. अनायासे माझ्या मुखातून श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर असे निघाले. श्री धरावधानींनी माझ्याकडे वळून पाहिले. इतक्यात श्रीपाद नरसिंह सरस्वती दत्त दिगंबर असे म्हणाले. ते साक्षात पूर्वीचे दत्तप्रभू असून प्रस्तुत श्रीपाद श्रीवल्लभ व पुढे नरसिंह सरस्वतींच्या रूपाने येणार याची सूचना आपल्या विशिष्ट शैलीत त्यांनी सांगितली होती. समर्थ सद्गुरू शिर्डी साईबाबांच्या रूपाने अवतरतील. श्रीपाद म्हणाले, आजोबा, नरसिंह सरस्वतींचा अवतार महाराष्ट्र देशात घेण्याचा माझा संकल्प आहे. तिरुमलदासास सुद्धा महाराष्ट्र देशात येण्यास सांगत आहे. श्रीधरावधानी आवक झाले. मी म्हणालोय, कुठल्याही जन्मी कोणत्याही रूपात असताना सदैव माझे रक्षण करण्याचा भार तुमच्यावर आहे. मला तुमच्या बाळकृष्ण रूपावर अतिशय प्रीती आहे. श्रीपाद म्हणाले, तिरुमलदासा, तू महाराष्ट्र देशात गाडगे महाराज या नावाने रजक कुलात जन्म घेशील. दीनदलित व दुःखी जनांच्या सेवेत पुनीत होशील. धिशिला नगरीत साईबाबा या नावाने यवन वेशात माझा समर्थ सद्गुरू रूपात अवतार होईल. तुला यवन वेशात समर्थ सद्गुरू असलेल्या माझ्याकडून अवश्य अनुग्रहाची प्राप्ती होईल. तुला बाळकृष्ण रूपावर प्रीती असल्या कारणाने गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या नाम मंत्राचा जप करशील. या शरीराच्या पतनानंतर क्वचित काळ हिरण्यलोक राहून तदनंतर गाडगे महाराज होऊन लोकहित करशील. हे तुला माझे वरदान व अभयदान. श्री धरावधानी या सगळ्या संदर्भात मायेच्या अवतारणात होते. त्यांना काही कळले नाही. सुमती महाराणीच्या हाकेसरशी त्यांच्यावर असलेली मायेची आवरण दूर झाले. श्रीपाद सामान्य बालक आहेत अशी त्यांची धारणा झाली. मी म्हणालो, स्वामी, श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले होते की कर्माचे फल अनिवार्य आहे. तर श्रीपाद या नियमाचे उल्लंघन न करता कर्मनाश कसे बरे करतील? सद्गुरू सत्पुरुषास योगियास दिलेल्या दानाचे फळ. तिरुमलदास म्हणाले, श्रीकृष्णाने कर्माचे फळ भोगल्याशिवाय चुकत नाही असे म्हटले खरे, पण ते कर्मफल जागृतावस्थेत भोगावे असे म्हटले नाही. ते स्वप्नावस्थेत सुद्धा भोगू शकतो. स्थूल शरीराने 10 वर्ष भोगावयाचे कर्म मानसिक त्रासामुळे, स्वप्नामधील मानसिक व्यथेमुळे काही घटिकेत भोगून कर्मराहित्य प्राप्त करू शकतो. सत्पुरुषास योगियास दान धर्म केल्याने दैवी कृपेमुळे पापकर्माचा क्षय होतो. देवतामूर्ती पुण्यस्वरूप असून त्यांच्या ठायी करुणा असल्याकारणाने आपले पाप कर्मफल त्यांच्यावर ओढून घेतात व त्यांचे पुण्य आपणास देतात. पुण्यपुरुषास केलेल्या दानधर्मामुळे किंवा त्यांची सेवा केल्याने पण अशी अदलाबदली होते. समर्थ सद्गुरूंचे ध्यान केल्याने ध्यानाच्या माध्यमातून अदलाबदली होते.
सद्गुरू त्यांच्या शिष्या करवी सेवा घेऊन सेवेच्या माध्यमाने शिष्यांचे पाप कर्म आपल्यावर ओढून घेतात व आपले तपफल शिष्यांमध्ये संक्रमित करतात. परंतु पापकर्माचे फळ भोगल्याशिवाय चुकत नाही. देव सत्पुरुष सद्गुरू अवतार पुरुष महातेजोमय असून अग्निस्वरूप असतात. त्यांनी स्वीकार केलेल्या पापकर्मास दग्ध करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते. त्यांना आपण अर्पण केलेले पत्र, फल, पुष्पादींच्या माध्यमाने सुद्धा पापपुण्याची अदलाबदली घडत असते. आपली आर्तता, भक्ती, शरणागती जेवढी तीव्र असते तेवढ्याच तीव्र गतीने ही अदलाबदली घडत असते. काही वेळा श्रीपाद त्यांच्या आश्रितांचे पाप कर्मफल निर्जीव असलेले दगडधोंड्यावर फिरवीत, त्या दगडधोंड्यास फोडून किंवा नाना विचित्र मार्गाने त्या पापकर्माचे निर्मूलन करीत. यास अनुसरून एक दृष्टांत सांगतो, लक्षपूर्वक ऐक. श्रीपादांच्या जन्मापासून त्यांना पुरेसे दूध मिळत नव्हते. सुमती महाराणी आपल्या पुत्रास पुरेसे स्तनपान करू शकत नव्हती. त्यांच्या घरी एक गाय होती. त्यांच्या घरी असलेल्या कालाग्निशमन दत्तास नैवेद्यापुरते एवढेच दूध द्यायची. बाकी दूध आपल्या वासरास पाजायची. त्या गायीची ही एक विचित्र प्रवृत्ती होती. कालाग्निशमन दत्तास नैवेद्यासाठी ठेवलेले दूध कधी कधी नैवेद्य दाखवायच्या अगोदर श्रीपाद पूजा मंदिरात जाऊन प्राशन करायचे. असे घडल्या दिवशी श्री अप्पलराज गुळाचा खडा नैवेद्य दाखवून उपवास करायचे. पतीचा उपवास घडल्या दिवशी सुमती महाराणी पण उपवास करायची. एखादे समयी नैवेद्य दाखवेपर्यंत श्रीपाद थांबले. त्या दिवशी ते दूध श्रीपाद प्राशन करीत. त्यांच्या वंशात जन्मलेल्या अपूर्व व दिव्य शिशूस पुरेल एवढे दूध आपण देऊ शकत नाही या विचारांनी माता पिता चिंतित होते. व्यंकटप्पय्या श्रेष्ठी व नरसिंहराय वर्मा यांनी भरपूर दूध देणारी एक गाय अप्पलराजास दान देण्याचा प्रयत्न केला. ते सारे प्रयत्न व्यर्थ झाले, कारण दान स्वीकार न करण्याचे अप्पलराजांचे व्रत होते. दान घेतल्याने पापसंग्रह होतो असा त्यांचा अभिप्राय होता. ते वेदशास्त्र संपन्न असून केवळ वेदसभा असल्यास त्यातून मिळाली तेवढी दक्षिणा स्वीकार करीत होते. पौरोहित्यापासून उत्पन्न कमी होते. फक्त व्यंकटप्पय्या श्रेष्ठी व नरसिंहराय वर्मा यांच्याकडे पौरोहित्यास जात असत. ते दोघे दक्षिणा जास्त देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर राग करायचे. अप्पलराज आपले सासरे श्री सत्यऋषीश्वर श्री बापनार्य यांच्याकडून पण काही घेत नसत. कार्तिक पौर्णिमेस सुमती महाराणीचा जन्म दिवस असल्याकारणाने श्वशुरगृही भोजन करीत. वैशाख शुद्ध तृतीयेस अप्पलराजांचे जन्मदिवशी पण श्री बापनार्यांच्या घरी भोज करीत. कालांतराने श्रीपाद जयंती अर्थात गणेश चतुर्थीस पण त्यांच्या घरी जेवायचे. कुटुंबाच्या या दुस्थितीचा विचार करून एके दिवशी सुमती महाराणी आपल्या पतीस म्हणाली, नाथ, आमच्या माहेरचे संपन्न असून नैष्ठिक क्षत्रिय संस्काराचे आहेत. मल्लादी वंश श्रीमंत असून आमचे माहेर आहे. त्यांच्याकडून एका गायीचा स्वीकार करण्यात मला काही दोष वाटत नाही. श्रीपादांना पोटभर दूध देण्याची पण आपली स्थिती नाही. आपण या विषयाचा शांतपणे विचार करावा ही विनंती. अप्पलराज म्हणाले, सौभाग्यवती, तुझे म्हणणे बरोबर आहे. सत्यऋषीश्वर पापरहित असून त्यांच्याकडून गाय घेतल्याने दोष घडत नाही, पण या विषयास शास्त्रसंमती असणे आवश्यक आहे. श्रीपादांच्या जन्मापूर्वीपासून आजपर्यंत आश्चर्यकारक घटना घडत आल्या. श्रीपाद दत्ताचे नवावतार असल्यास आपल्या घरी असलेल्या गायीने भरपूर दूध दिले असते नाही का? किंवा तुझ्या स्तन्य क्षीराची समृद्धी झाली नसती का? बरे, मोठा मुलगा श्रीधरराज शर्मा आंधळा व लहान मुलगा रामराज शर्मा पंगू आहेत. श्रीपाद त्यांचे अंगवैकल्य नाहीसे करून त्यांना विमुक्त करू शकतात ना? तू या विषयाबाबतीत तुझ्या वडिलांशी चर्चा कर. येऊन जाऊन माझ्या नियमांच्या उल्लंघनाची पाळी माझ्यावर आणता हे उचित नव्हे. सुमती महाराणीने या विषयांचे निवेदन आपल्या वडिलांसमोर केले. बापनार्य मंद हास्य करीत म्हणाले, अमनी, हे सगळे श्रीपादांचे लीलाविलास आहेत. श्रीपाद समस्यांचे परिष्कार करण्यातच नसून समस्या उत्पन्न करण्यात पण पटाईत आहेत. श्रीपाद दत्त असल्याचे योगदृष्टीने मी जाणले आहे.
आपल्या घरी गोसमृद्धी आहे. गाय देण्यास केवळ माझी संमती नसून महानंदप्रद पण आहे. दत्त प्रभूस गोक्षीर अत्यंत प्रीतिकर आहे. तुझ्या पतीच्या म्हणण्याप्रमाणे शास्त्रसंमती आवश्यक आहे. अहो, काय विधी वैपरीत्य आहे. श्वशुराकडून संपत्ती लुबाडण्यासाठी नाना परीचे प्रयत्न करणाऱ्या जमातींची या जगामध्ये कमी नाही. पण माझ्या जामात अग्निहोत्रा समान आहे. त्यांची नियम भंग करण्यास प्रयत्न करणारे आपण वेडे ठरतो. सृष्टीतील पंचमहाभूतांनी स्पष्ट रीतीने आमोदन केल्याशिवाय तुझा पती गोदान स्वीकार करणार नाही. श्रीपाद त्यांच्या ज्येष्ठ बंधूंना अंगवैकल्यापासून विमुक्त केल्यास तुमच्या कुटुंबाशी असलेले त्यांचे ऋणानुबंध संपतील. ऋणविमुक्त झालेले दत्त तुमच्या घरी पुत्राप्रमाणे राहू शकत नाहीत. जगद्गुरू होऊन लोकोद्धारासाठी घर सोडून जाईल. म्हणून चुकूनसुद्धा त्यांचे अंगवैकल्य दूर करण्याची इच्छा श्रीपादांसमोर दर्शवू नको. सगळे कालाधीन आहे. काळ श्रीपादांच्या अधीन आहे. श्रीपादांनी संकल्प केला तर तुझ्यात क्षीर समृद्धी होईल. परंतु श्रीपादांचे तुझ्याशी असलेले ऋणानुबंध संपतील. ऋणानुबंधातून विमुक्त झालेले श्रीपाद आपल्या कुटुंबास सीमित नसून विश्वगुरुत्वाचे कर्तव्य पालनासाठी आपले घर सोडून पलायन करतील. श्रीपादांचा संकल्प झाल्याने घरातील गाय तिची विचित्र प्रवृत्ती सोडून पुष्कळ दूध देईल. मग ही समस्या राहणार नाही. म्हणून तू थोडा काळ धीर धर. दत्तांनी उत्पन्न केलेल्या समस्येचा परिष्कार दत्तच करतील. मी म्हणालो, स्वामी, श्रीपादांच्या बंधूस अंगवैकल्य येण्याचे कारण काय? वंशपरंपरेने आलेले कर्म दोष आहे का? तिरुमलदास म्हणाले, श्री दत्ताचा अवतार साय संध्येसमयी झाला. श्रीपादास उषःकाली झाला. पुढे होणाऱ्या नरसिंह सरस्वतीचा अवतार भर दुपारी अभिजित लग्नावर होणार आहे. दत्तांची लीला अगाध आहे. सायं संध्येनंतर तिमिराचे आवरण येते. जीवन निद्रावस्थेत असते. म्हणून दत्त अवतारात योगसाधनेच्या परिणामक्रमानुसार समस्त जीवांचे भार वहन करून जीवास सुख निद्रा दिली. कोठे जावे, काय करावे, परिणामस्वरूप कोणत्या दिशेस जावे या उद्विग्न मन स्थितीत जीव असतो. हाच गाढ अंधकार आहे. जीवास नकळत परिणामसिद्धी प्राप्त करून देणे दत्तावताराचे वैशिष्ट्य. जीव कुठले प्रयत्न न करता किंवा किंचित प्रयत्नाने त्यांना नकळत अंतर्चैतन्याच्या ठिकाणी अगाध परिणाम प्राप्त करतो. हे केवळ भूमंडळास सीमित नाही. श्रीपादांचे आगमन उषःकाली झाले. उषःसमयी सूर्यभगवान सगळी शक्ती एकाच वेळी प्रयोग करून जीवास पुनीत करीत असतो. श्रीपादांचे सूर्य हे प्रतीक आहे. जीवातील विविध शक्ती जागृत होऊन नाट्य करीत वैविध्याने परिणाम स्थित प्राप्त करण्याचे हे प्रतीक आहे. मध्याधीन मार्तंडाचे चंडप्रचंड स्वरूप आहे. आत्मा सूर्य आपल्या संपूर्ण शक्तीचा समृद्धीने दशविदिशास प्रसार करतो. तसे जीवास जागृत करण्यासाठी नरसिंह सरस्वती अवताराचे प्रयोजन आहे. हा विषय त्यांच्या विश्वव्याप्त चैतन्याचा विषय होय. दत्तावतारात व श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारांमध्ये काळरात्र आहे. तिचे केवळ महाधकारांचे स्वरूप होते. त्याचे प्रतीक म्हणून ज्येष्ठ बंधू असलेले श्रीधरराज शर्मांचा जन्म झाला. ती रात्र उलटल्यावर होती ती स्थिती म्हणजे संशय, नास्तिकवाद, कृकृता, वक्रभाष्य वगैरे. ह्याचे प्रतीक म्हणून लहान बंधू श्रीरामराज शर्मा यांचा जन्म झाला. कुठलाही जीव अंधकार, सादृश्य, तामसवृत्तीचे निरसन करून संशय, कुतर्क, व्यक्रभाष इत्यादींचे त्याग केल्यावर श्रीपाद श्रीवल्लभांचा अनुग्रह प्राप्त करतो. ह्यातले रहस्य हेच होय. हे जगातील प्राण्यांचा परिणाम दशेस संबंधित विषय आहेत. यज्ञारंभ होता क्षणी भूमातेने साक्ष दिली. श्रीपाद श्रीदत्त असल्याकारणाने अप्पलराज शर्मा यांनी गोदान स्वीकार करावे. श्वशुरापासून जामातास प्रीतिपूर्वक दिलेले ज्ञान दान होत नाही. म्हणून सत्य ऋषीश्वरांनी श्रीश्रेष्ठीकडून दान घ्यावे व भेटवस्तू म्हणून जामातास द्यावे हे भूमातेचे वचन होते. यज्ञारंभ झाल्यावर यज्ञस्थळ सोडल्यास इतर स्थळी
पाऊस पडत होता ही दुसरी साक्ष. यज्ञातील हविर्भाग स्वीकारण्यास स्वतः अग्निदेव आले व गोदान घेतल्याने दोष नाही असे सांगितले ही तिसरी साक्ष. यज्ञमंडपाव्यतिरिक्त इतर स्थळी वायुदेवाने आपला प्रताप दाखविला ही चौथी साक्ष. आकाशातून दिव्य वाणी झाली की श्रीपाद साक्षात श्रीदत्त आहेत ही पाचवी साक्ष. असे पंचमहाभूत साक्षी झाल्यावर अप्पलराजांनी गोदानाचा स्वीकार केला. गोदानाचे फळ श्रेष्ठीस प्राप्त झाले. त्या कारणाने गायीच्या विक्रीची किंमत नरसिंहवर्माने अप्पलराज शर्मा यास देण्याचा निर्णय झाला. अशा प्रकारे अवधूतांच्या सानिध्यात श्रेष्ठी व वर्मास अपूर्व अशा पुण्याचा लाभ झाला. भविष्य काळात कोकनद या नावाने वायस्पूर अग्रहर प्रसिद्ध होईल. शामबालाबापूर श्री पीठिकापूर एकत्र होऊन महानगराचे स्वरूप धारण करील. जगातील सगळ्या देशांचे, सगळ्या धर्माचे किंवा पंथाचे लोक कुठल्या तरी जन्मी एके दिवशी पीठिकापूर येतील व श्रीपादांचे दर्शन घेतील. श्रीपादांचे चरित्र संस्कृत भाषेत लिहिले जाईल. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ श्रीपादांच्या आशीर्वादाने प्रसिद्ध होईल. भुर्जपत्रात लिहिलेले ग्रंथ श्रीपादांच्या संकल्पाने अदृश्य रूपाने श्रीपादांच्या जन्मस्थानी 7 मनुष्यांच्या उंची इतके खोल निक्षिप्त राहतील. त्यांच्या जन्मस्थानी श्रीपादुकांची स्थापना व मंदिराचे निर्माण होईल. श्रीपादास गोदान केलेले महापुण्यशाली व्यंकटप्पय्या श्रेष्ठी खरोखर धन्य आहेत. त्यांच्या कुटुंबात धनधान्याची समृद्धी असेल. ते हिरण्य लोकात थोडा काळ राहून पुन्हा महाराष्ट्र देशात ऐश्वर्यवंत वैश्यकुळात जन्म घेऊन श्री नरसिंह सरस्वती अवताराचे सुद्धा दर्शन घेतील. बाबा रे शंकरभट्टा, हे गोदान अत्याधिक विशेष शुभप्रद आहे. तू कुरवपूर प्रयाणाची तयारी कर. श्रीपाद श्रीवल्लभ सदैव तुझी रक्षा करतील. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. मित्रांनो, आजचा अध्याय इथे संपतो. पण श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा इथे संपत नाही. आज जे तुम्ही ऐकलात ते फक्त शब्द नव्हते. ते प्रभूंच्या पायाकडून तुमच्या हृदयापर्यंत पोहोचलेले आशीर्वाद होते. लक्षात ठेवा, प्रत्येक अध्यायानंतर प्रभू भक्तांच्या जीवनात एक अदृश्य रेषा आखतात आणि त्या रेषेतूनच सुरू होतो चमत्कारांचा प्रवाह. आजच्या अध्यायात तुम्ही जे जाणलात, जे अनुभवलत ते पुढील अध्यायात आणखी गूढ रूपात प्रकट होणार आहे. कारण आता श्रीपाद श्रीवल्लभांच्या जीवनातील एक अत्यंत दैवी वळण सुरू होत आहे आणि त्या वळणात प्रत्येक भक्ताला स्पर्श करून जाग करणारी एक दिव्य शक्ती प्रकट होते. म्हणूनच सांगते, अध्याय 10 नक्की ऐका. कारण पुढचा अध्याय तुमच्या मनाला हादरवून टाकेल, तुमच्या श्रद्धेला अजून बळ देईल आणि प्रभूंच्या लीलांचे असे रहस्य उलगडेल जे अनेकांनी आयुष्यात प्रथमच ऐकणार आहेत. आता शेवटी ज्यांच्या घरात श्रद्धा आहे, प्रेम आहे आणि भक्तिभाव आहे त्यांच्यासाठी प्रभूंचा आशीर्वाद स्वतः मार्ग शोधून जातो. म्हणून सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील अध्यायाचे पहिले आशीर्वाद सर्वात आधी तुम्हीच मिळवाल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.